डोंबिवलीनंतर कल्याणमध्ये आता राजकीय वातावरण तापल्याची बातमी समोर येते। कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची बातमी समोर येते। दरम्यान डोंबिवलीनंतर कल्याण पूर्वेतील खडगोलवली परिसरामध्ये राजकीय राडा झालाय। पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ काढायला सुरुवात केली, शूट करायला सुरुवात केली आणि याचाच राग घेत भाजप उमेदवार विकी तरे यांनी घटनास्थळी धाव घेत तिथे शिवीगाळ केला, दहशतीसारखी परिस्थिती निर्माण केली, मारहाण केली। यानंतर विकी तरे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा 3 ते 4 ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली। यामध्ये 3 जण जखमी झाल्याची बातमी समोर येते। या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो। या प्रकरणात आता कल्याण पोलीस ठाण्यामध्ये चौकशी सुरू असून चौकशीनंतर गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कल्याण पूर्वेतील पॅनल क्रमांक 13 मधून भाजप उमेदवार विकी तरे आणि ठाकरे गटाचे उमेदवार मधुर म्हात्रे हे निवडणूक लढतात आणि त्यामुळेच हे दोघं एकमेकांना टशन देतानाच या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळेच एकमेकांवर ही हाणामारी करण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र पोलिसांनी आता या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करून आता कारवाई देखील सुरू केली।